मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकार हे चित्रपट निर्मात्यांना चित्रपट बनवायसाठी पैसे का देतंय आणि ते देतंय तर नेमकं किती देतंय आणि सगळ्याच निर्मात्यांना देतंय का? म्हणजे प्रत्येक चित्रपट निर्मात्याला तुम्ही घ्या पैसे, काढा जावा पिक्चर असं म्हणून देत असतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी सांगणार आहे तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी खडूस आणि स्वागत आहे तुमचं. चला तर आधी बोलूया, चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार आपलं पैसे देतंय तरी का? आता एक मुद्दा तुम्ही समजून घ्या, चित्रपट निर्मिती हा जो व्यवसाय आहे तो निव्वळ एक जुगारासारखा आहे. आता असं का म्हणतोय मी? कारण कुठल्याही एका चित्रपटामध्ये पैसे गुंतवलं, तो चित्रपट बनला, त्याच्यानंतर तो चालला तर त्यातून पैसे मिळणार, जर तो नाही चालला तर त्यातून पैसे येणार नाहीत, हे एक फिक्स आहे. त्यामुळं हा चित्रपट व्यवसाय जो आहे ना तो एकदम जुगारासारखाच आहे. आता अशा गोष्टीसाठी महाराष्ट्र सरकार पैसे देते तरी का? कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता महाराष्ट्र राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की चित्रपट ही एक कला आहे आणि यातले जे निर्माते, दिग्दर्शक हे जे आहेत ना, ते महाराष्ट्राची कला आणि संस्कृती त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून जपावी, यासाठी ते पैसे देतात. आता पैसे देतात तर 30 लाख देतात की 40 लाख देतात? आता याचं उत्तर जे आहे ते चित्रपटावर डिपेंड आहे. 30 लाखसुद्धा मिळतात आणि 40 लाखसुद्धा मिळतात. आता नेमकं कुठल्या पिक्चरला 30 लाख मिळतात आणि कुठल्या पिक्चरला 40 लाख मिळतात? आता हे समजून घ्या की परिशिष्ट अ मध्ये असं नमूद केलं आहे की महाराष्ट्र राज्य शासनाचं हे जे 30 आणि 40 लाखाची स्कीम आहे त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी बनवलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनानं चित्रपटाच्या 2 कॅटेगरी बनवलेल्या आहेत या पुरस्कारासाठी. आता त्याच्यामध्ये कॅटेगरी ए साठी जे पिक्चर आहेत ना त्यासाठी मिळतात 40 लाख आणि कॅटेगरी बी साठी मिळतात 30 लाख. आता कॅटेगरी ए म्हणजे काय? जे चित्रपट सामाजिक विषयावरचे आहेत आणि त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणजे राष्ट्रीय पारितोषिक मिळालेलं आहे, अशा चित्रपटांना ए कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. जसा आपला जोगवा आहे, बालक पालक आहे, हे चित्रपट एखाद्या सामाजिक विषयावरचे आहेत आणि ते समाजाला आपल्याला रिव्हॉल्युशन करतात, म्हणजे काहीतरी पुढं घेण्यामध्ये मदत करतात. आता कॅटेगरी बी वाले, आता हे चित्रपट म्हणजे कुठले चित्रपट? याच्यामध्ये बघा 30 लाख मिळतात. हा फक्त एक व्यावसायिक दृष्टीनं चांगला हिट पिक्चर असतो, म्हणजे कमर्शियल लोकांच्या पसंतीस उतरलेला एक पिक्चर. हेच 2 कॅटेगरी, याला मिळतात 30 लाख रुपये. आता बोलूया, चित्रपटाचा प्रत्येक निर्मात्याला हे पैसे देतात का? नाही. या गोष्टीसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं काही नियम, अटी, शर्ती लागू केलेल्या आहेत. त्यातली पहिली अट जी आहे तो चित्रपटाचा निर्माता हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा गेली 15 वर्षापासून, म्हणजे त्यानं डोमिसाईल सर्टिफिकेट हे सादर करायला पाहिजे. 15 वर्षाचा तो रहिवासी असला पाहिजे. दुसरी गोष्ट किंवा दुसरी अट, या स्कीमचा लाभ प्रत्येक निर्माता त्याच्या 3 चित्रपटासाठी घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर चित्रपट काढायचं ठरवलं आणि तुम्ही जर म्हटला चला आपण पण पिक्चर काढूया आणि या स्कीमचा लाभ घेऊ, तुम्ही घेऊ शकताय. मग तुम्ही असे 3 पिक्चर जर काढला तर 3 पिक्चरचा तुम्ही याला लाभ घेऊ शकताय. 3 पिक्चरसाठी तुम्ही 30 किंवा 40 लाख रुपये ते घेऊ शकताय. त्याच्यानंतर तुमची पात्रता संपली, त्याच्यानंतर मग तुम्हाला निर्माता दुसरा कोणतर दाखवायला पाहिजे. तसे करतात. पण आता महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट, दुसरं काय की हे जे पैसे देतात हे महाराष्ट्र राज्य शासन ते कला आणि संस्कृती जपण्यासाठी देतातच. पण खरोखर तुम्हाला असं वाटतंय का की आजचे जे निर्माते आहेत ते कला आणि संस्कृती जपत आहेत? खरोखर ही कला आणि संस्कृती जपण्याचं माध्यम झालंय का फक्त पैसे मिळवायचं माध्यम झालंय? हल्लीचे पिक्चर बघून तर असंच वाटतंय की हे फक्त पैसे मिळवायचं एक माध्यम झाले. त्यामुळे शासनाने यासाठी पैसे देऊ नयेत अशी ही एक मत मांडणारी बाजू आहे. आता आणखीन एक गोष्ट, काही लोक काय म्हणतात की महाराष्ट्र राज्य शासनानं घर बांधायसाठी देतात 2.5 लाख रुपये आणि पिक्चर काढायसाठी देतात 40 लाख रुपये. हे असं का? आता हे दोन्ही बाजू याच्या वेगवेगळ्या आहेत. काही लोक म्हणणार की आपण यासाठी पैसे द्यायला नसाय पाहिजे, काही लोक म्हणणार की आपण यासाठी पैसे दिले गेले पाहिजे, किंवा कला आणि संस्कृती हा आपल्या कुठल्याही समाजाचा पाया असतोय, एक बेस असतोय. तो जर पाया मजबूत असेल तर तो समाज पुढं जातोय. तर काही लोक काय म्हणतात की तुम्ही संडास बाताय देताय 2,500 रुपये, 5,000 रुपये, घर बांधाय 2.5 लाख रुपये आणि पिक्चर काढाय 30-40 लाख रुपये. हा कुठला न्याय? हे कुठं आपलं ताळतम्य जमत नाही. महाराष्ट्र राज्य शासनानं पहिला आपल्या गावच्या लोकांना, आपल्या राज्याच्या लोकांना, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा याच्यावर फोकस करायला पाहिजे. असं आता हे दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. एक काहीतरी मत असेल तर त्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे काउंटर येतच राहणार. बाकी
तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? महाराष्ट्र राज्य शासनानं ही 30 ते 40 लाखाची जी काही सबसिडी देतंय ते त्यांना द्यावं की नको, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कॉमेंटमध्ये लिहा. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.